सरकारच्या योजनांमुळे सगळेच खुश आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील अर्ज मागे घ्या, पैसे वाया घालवू नका, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटले। मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला। नगरपालिकेचे सगळे रिझल्ट पाहिल्यानंतर विरोधकांनी उद्या लास्ट डे आहे, त्यात जरा विड्रॉवल केलं तर त्यांचे पैसे आणि वेळ वाचेल असं माझं मत आहे। परंतु ते तसं करत नाहीत, कारण राजकारणामध्ये गट टिकवालो। मी पण छोटे गावचे, गट बीट सगळे शब्द मला माहिती आहे, यंत्रणा शब्द माहिती, बळ शब्द माहिती, तर ते यंत्रणा आणि बळ देऊन देऊन थकतील विचार, कारण पडायचंच आहे। कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील सदोबा तलाव परिसरात मशिदीचं अतिक्रमण, 3 मजली अनधिकृत मशीद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। अनधिकृत मशिदीविरोधात हिंदुत्ववादी संघटना आज जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटणार आहेत। महाड-राडा प्रकरणात जामीन मिळताच विकास गोगावले हे प्रचारात सक्रिय झाले। मी न्यायदेवतेच्या आदेशानुसार पोलिसांना शरण गेलो, विरोधकांनी असं समजू नये की एक केस झाली म्हणून मी शांत बसेन, असं विकास गोगावले यांनी म्हटलंय। आमच्या वाटेला तुम्ही जाऊ नका, विकास गोगावलेंचा इशारा। या मार्गातून आपण निश्चितपणे निर्दोष या ठिकाणी मुक्त हो आणि आता जामीन तर मिळाल्या, भविष्यामध्ये ही केस पण संपून जाईल अशी मला अपेक्षा आहे। कारण की सगळं जे काय ते खोटं आहे। बऱ्याच जणांनी देव पाण्यात भरून ठेवले होते। आता ज्या काही गोष्टी घडल्या नडल्या ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगावले शांत बसणार, अशातला भाग नाही आहे। विकास गोगावलेच्या अंगामध्ये भरत शेठचंच रक्त आहे आणि सुषमा गोगावलेचंच रक्त आहे, आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला जाणार। तर न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो। केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। जनतेच्या आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं हे नगरसेवक म्हणाले। केडीएमसी निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले, मात्र 4 नगरसेवक अद्यापही गायब आहेत। त्यामुळे बाकी 7 नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन केलेला आहे। ज्या विश्वास आणि निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हापुढे बटन दाबून आम्हाला मतदारांनी निवडून दिले, त्या विश्वास आणि निष्ठेला तडा न जाऊ देता आम्ही आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याकरता आज आम्ही सर्वच नगरसेवक अज्ञातस्थळी आहोत, आणि त्यामुळे आम्ही प्रभागात हा सण साजरा करू शकत नाही, परंतु जिथे आहोत तिथून आपल्या सर्वांना शुभेच्छा। गिरीश महाजनांविरोधात आज पुण्यात आंदोलन, वंचित बहुजन आघाडी महाजनांविरोधात आंदोलन करणार आहे। गिरीश महाजनांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही। गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन।